किजो अकाउंटन्सी चॅनलमध्ये मी प्राध्यापक ललित वेळेकर सर्व विद्यार्थी आणि व्ह्यूअर्सचं स्वागत करतो. बीकॉम पार्ट सेकंड सेमिस्टर फोर्थमधील युनिट थर्ड अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज हा टॉपिक आज आपण सुरू करत आहोत. तर अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज या टॉपिकची कॉन्सेप्ट आणि इंट्रोडक्शन आपण सुरुवातीला पाहणार आहोत. तर हा थेरी पार्ट आहे आणि कॉन्सेप्ट क्लिअरिटी ही कोणत्याही टॉपिकसाठी खूप महत्त्वाची असते, कारण या टॉपिकमध्ये ज्यावेळी आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करत असतो त्यावेळी कॉन्सेप्ट क्लिअरिटी जर क्लिअर असेल तर प्रॉब्लेम अगदी तुम्ही सहजपणे तो सॉल्व करू शकता. त्याचबरोबर रिटन एक्झाममध्ये क्वेश्चन नंबर 3 यामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत, ए क्वेश्चन आणि बी क्वेश्चन. यामध्ये ए क्वेश्चन तुम्हाला 5 मार्कासाठी शॉर्ट आन्सर असेल आणि बी क्वेश्चन यामध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारला जाईल 10 मार्कासाठी. म्हणजे हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला टोटल 15 मार्कासाठी आहे. तर त्या दृष्टिकोनातून कॉन्सेप्ट क्लिअरिटी आणि प्रॅक्टिकल क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि हा टॉपिक हा सर्वात सोपा टॉपिक आहे, कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला अकाउंट लेजर बनवायचं नाही आहे, जर्नल एंट्रीज नाही आहेत, बॅलन्स शीट नाही आहे. फक्त याच्यामध्ये स्टेटमेंट ऑफ अकाउंट तयार करायचं आहे. आणि मग कॉन्सेप्ट क्लिअरिटी जर चांगली असेल तर तुम्ही हे स्टेटमेंट अगदी चांगल्या पद्धतीने बनवू शकता आणि तुम्हाला त्यामध्ये चांगली मार्क्सही मिळतील. तर आपण टॉपिकला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण मिनिंग ऑफ लिक्विडेशन पाहूया. मिनिंग ऑफ लिक्विडेशन. लिक्विडेशन इज द शटडाऊन ऑफ अ बिझनेस ऑर बिझनेस सेगमेंट. म्हणजे लिक्विडेशन काय आहे? शटडाऊन द बिझनेस, व्यवसाय बंद करणं, शटडाऊन करणं, ऑर बिझनेस सेगमेंट म्हणजे कोणत्याही प्रकारचा बिझनेस सेगमेंट असेल तर तो सेगमेंट शटडाऊन करणं म्हणजेच लिक्विडेशन. द बिझनेस सेल ऑफ असेट टू पे ऑल ऑफ क्रेडिटर्स. म्हणजे आता पहा, लिक्विडेशन हे वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतं. म्हणजे व्यवसायाला जर वारंवार लॉस होत असेल, त्याचबरोबर कंपनी किंवा व्यवसायाचं कार्य चांगल्या पद्धतीने चालू नसेल, तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला बिझनेस हा लिक्विडेट करावा लागतो. मग लिक्विडेशन ही प्रोसिजर जी आहे ती खूप मोठी आहे, वाईड आहे. परंतु अगदी आपल्याला सांगता येईल की लिक्विडेशनमध्ये बिझनेस हा सेल केला जातो. त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या ऑल असेट्स आहेत, बिझनेस सेल्स ऑफ ऑल असेट्स टू पे ऑफ क्रेडिटर्स. म्हणजे क्रेडिटर्सची जी काही लायबिलिटीज आहेत ते पे करण्यासाठी लिक्विडेशनमध्ये बिझनेस हा यामधील ज्या असेट आहेत त्या सेल केल्या जातात. अँड अदर लायबिलिटीज म्हणजे क्रेडिटर्स असतील, सेक्युअर्ड क्रेडिटर्स, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स असतील किंवा अदर लायबिलिटीज असतील, त्यांचे जे पेमेंट आहे ते पेड करण्यासाठी बिझनेसमधील ऑल असेट या काय केल्या जातात? सेल केल्या जातात. आफ्टर सेटलिंग ऑल क्लेम्स द रेसिड्युअल फंड्स गेट डिस्ट्रीब्युटेड अमंग द ओनर्स, शेअरहोल्डर्स अँड इन्व्हेस्टर्स. म्हणजे पहा, या प्रोसिजरमध्ये लिक्विडेशनमध्ये ऑल असेट्स सेल केल्यानंतर सुरुवातीला क्रेडिटर्स आणि अदर लायबिलिटीज पे केल्यानंतर जे काही अमाऊंट शिल्लक राहील ती अमाऊंट ही डिस्ट्रीब्यूट केली जाते अमॉंग द ओनर्स, कंपनीचे मालक, व्यवसायाचे मालक असतील, शेअरहोल्डर्स असतील आणि गुंतवणूकदार, इन्व्हेस्टर असतील, त्यांच्यामध्ये ही अमाऊंट पेड केली जाते. म्हणजे लिक्विडेशन एक्सप्लेन म्हणलेलं आहे आणि यामध्ये लिक्विडेशनची कॉन्सेप्ट अधिक क्लिअर आपल्याला होणार आहे. काय म्हणले बा? लिक्विडेशन इज ऑल्सो नोन ॲज वाइंडिंग अप अँड डिझोल्युशन. म्हणजे बघा, लिक्विडेशनलाच काय म्हणलं जातं? वाइंडिंग अप. वाइंडिंग अप म्हणजे व्यवसाय बंद करणं. वाइंडिंग अप हा वारंवार शब्द आपल्याला या टॉपिकमध्ये येणार आहे. लिक्विडेशन इज ऑल्सो नोन ॲज वाइंडिंग अप अँड डिझोल्युशन. डिझोल्युशन म्हणजे कंपनीचं विसर्जन करणे. वाइंडिंग अप, आता यामध्ये पहा, लिक्विडेशनमध्ये 2 टर्म्स आहेत, वाइंडिंग अप आणि डिझोल्युशन, बरोबर आहे. तर यामध्ये पहा, लिक्विडेशन म्हणजे काय? तर स्टार्ट पॉईंट टू लिक्विडेशन वाइंडिंग अप आणि लास्ट पॉईंट ऑफ डिझोल्युशन इज लिक्विडेशन. म्हणजे लिक्विडेशन ही प्रोसिजर खूप मोठी आहे, परंतु लिक्विडेशन करत असताना सुरुवातीला आपल्याला वाइंडिंग अप करावं लागतं, त्यानंतर डिझोल्युशन हा लिक्विडेशनचा शेवटचा पॉईंट आहे, बरोबर आहे. आता पुढे काय म्हणलं बघा, वाइंडिंग अप इज अ स्ट्रॅटेजिक डिसिजन अँड स्ट्रॅटेजिक डिसिजन म्हणजे हा एक धोरणात्मक निर्णय असतो. अँड इट इज अ मेनली टेकन टू स्टेप आउट ऑफ अ नॉन परफॉर्मिंग बिझनेस ऑर असेट्स. म्हणजे या ठिकाणी बघा, वाइंडिंग अपमध्ये काय केलं जातं? ज्या काही परफॉर्मिंग ज्या असेट्स आहेत, म्हणजे नॉन परफॉर्मिंग बिझनेस किंवा ज्या असेट्स आहेत त्या टेकन केल्या जातात, त्या टेकन करण्याचा निर्णय घेतला जातो. असेट्स कुड बी, आता यामध्ये कोणकोणते असेट्स असू शकतात? लँड, बिल्डिंग, प्रॉपर्टी, मशिनरी, फर्निचर, व्हेकल, इक्विपमेंट्स, टूल्स ऑर इन्व्हेंटरी. व्हेनेवर दीज असेट्स फेल टू जनरेट सॅटिस्फॅक्टरी रिटर्न.
बरोबर आहे. या ज्या असेट्स आहेत म्हणजे लँड, बिल्डिंग, प्रॉपर्टी, मशिनरी, फर्निचर, व्हेकल, इक्विपमेंट, टूल, इन्व्हेंटरीज, ह्या ज्या असेट आहेत दीज असेट्स फेल टू जनरेट सॅटिस्फॅक्टरी रिटर्न्स. म्हणजे कंपनीला जो काही रिटर्न मिळणार आहे तो जर समाधानकारक नसेल, बरोबर आहे, फॉर मीटिंग बिझनेस एक्सपेन्सेस द बिझनेस इज लिक्विडेटेड. म्हणजे बघा, असेट या जर अनुत्पादक स्वरूपाचे असतील, नॉन परफॉर्मिंग असेट्समध्ये ते येत असतील तर आपल्याला वाइंडिंग अप करावं लागतं. वाइंडिंग अप इज डन टू कट द लॉसेस. म्हणजे जे होणारे जे लॉसेस आहेत, व्यवसायाला होणारे जे लॉसेस आहेत ते त्या ठिकाणी कट करण्यासाठी वाइंडिंग अप करावं लागतं. वाइंडिंग अप लिक्विडेशनची पहिली पायरी आहे असं आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. आणि डिझोल्युशन ही शेवटची पायरी आहे. आता पुढे काय म्हणलं आहे, अ लिक्विडेटर ऑर ॲन इन्सॉल्वन्सी प्रॅक्टिशनर. म्हणजे बघा, लिक्विडेशन प्रोसिजरमध्ये लिक्विडेशन करण्यासाठी अपॉइंट केलं जातं लिक्विडेटरला, बरोबर आहे. लिक्विडेटर इज अ थर्ड पार्टी पर्सन, बरोबर आहे. आणि तो भाग पुढे आपण पाहणारच आहोत. लिक्विडेटर ही कॉन्सेप्ट जे आहे ते आपण सेपरेट पाहणार आहोत. अ लिक्विडेटर ऑर ॲन इन्सॉल्वन्सी प्रॅक्टिशनर इज हायर्ड म्हणजे नियुक्ती करणं टू हँडल द डिझोल्युशन प्रोफेशनली. म्हणजे डिझोल्युशनची जी प्रोसिजर आहे ती हँडल करण्यासाठी या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून लिक्विडेटरची अपॉइंटमेंट केली जाते, त्याला हायर्ड केलं जातं. द लिक्विडेटर देन सेल कॉर्पोरेट असेट. तो काय करतो, व्यवसायाच्या असेट्स सेल करतो इन द ओपन मार्केट, खुल्या मार्केटमध्ये या असेटचे सेल केले जातात. अँड जनरेट फंड, आणि त्यातून काय केला जातो, फंड जनरेट केला जातो. दिस डायरेक्टली कॉम्पन्सेट्स क्रेडिटर्स अँड लेंडर्स. याच्यामध्ये मग जे क्रेडिटर्स असतील, लेंडर्स असतील, त्यांना कॉम्पन्सेट केलं जातं. लिक्विडेटर ऑल्सो इम्पोज देअर चार्जेस फॉर सर्व्हिस रेंडर्ड. आणि ते लिक्विडेटर जी काही सेवा लिक्विडेशन प्रोसेसरमध्ये देतो त्यासाठी त्याला चार्जेस अप्लाय केले जातात किंवा चार्ज पे केले जातात. आता यानंतर आपल्याला पाहिजेत मोड ऑफ वाइंडिंग अप. लिक्विडेशनची बिगिनिंग प्रोसिजरमध्ये वाइंडिंग अप महत्त्वाचं आहे आणि वाइंडिंग अप करण्याची मोड्स आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. तर पहा, मोड ऑफ वाइंडिंगमध्ये फर्स्ट मोड आहे इनॲबिलिटी टू पे डेब्ट्स. म्हणजे एखादी कंपनी किंवा ज्या कंपनीचं लिक्विडेशन करायचं आहे अशी कंपनी जर इनॲबिलिटी टू पे डेब्ट्स म्हणजे जी काही कर्ज घेतलेली आहेत क्रेडिटर्स किंवा लेंडर्सकडून आणि त्यांची हे डेब्ट्स जे आहे, जे डेब्ट्स घेतलेले आहे ते डेब्ट्स जर ते पे करण्यासाठी असमर्थ असतील, इनॲबिलिटी टू पे डेब्ट्स, तर आपल्याला वाइंडिंग अप करावं लागतं. तर हे वाइंडिंग अप जे आहे ते इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड 2060 नुसार आपल्याला हे करावं लागतं. IBC 2060, इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड 2060. सेकंडमध्ये ग्राउंड अदर दॅन इनॲबिलिटी टू पे डेब्ट्स. यामध्ये कंपनीज ॲक्ट 2030 विथ कोर्ट रूल्स. म्हणजे कंपनी ॲक्ट 2013 मधील कोर्टच्या रूलनुसार आपल्याला या ठिकाणी कंपनी जर इनॲबिलिटी टू पे डेब्ट्स ग्राउंड अदर दॅन, तर त्या ठिकाणी आपल्याला वाइंडिंग अप करावं लागतं. आणि तिसरं आहे व्हॉलंटरी वाइंडिंग अप. व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक वाइंडिंग अप जे आहे ते सुद्धा IBC 2016, इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड 2060 सेक्शन 59 यानुसार आपल्याला वाइंडिंग अप करावं लागतं. आता याच्यामध्ये जे फर्स्ट आणि सेकंड वाइंडिंग अप आहे म्हणजे इनॲबिलिटी टू पे डेब्ट्स अँड ग्राउंड अदर दॅन इनॲबिलिटी टू पे डेब्ट्स, हे जे वाइंडिंग अप आहे ते कंपल्सरी वाइंडिंग अपमध्ये येतं. म्हणजे डन बाय द ट्रिब्युनल. म्हणजे जे न्यायालयाच्या अधीनतेमध्ये आपल्याला हे कंपल्सरी वाइंडिंग अप हे करावं लागतं. कंपल्सरी म्हणजे याला कोणत्याही प्रकारचं चॅलेंज नाही. इथं ट्रिब्युनलचा किंवा न्यायालयाचा आदेश मानून हे कंपल्सरी वाइंडिंग अप करावं लागतं. ज्यावेळी इनॲबिलिटी टू पे डेब्ट्स ग्राउंड अदर दॅन इनॲबिलिटी टू पे डेब्ट्स, तर या कंडिशनमध्ये आपल्याला कंपल्सरी वाइंडिंग अप हे करावं लागतं. आता यामध्ये पहा, वाइंडिंग अप जे आहे ते आपल्याला का करावं लागतं. 5 सर्क्युमस्टन्सेस वेअर कंपनी इज वाइंडिंग अप बाय ट्रिब्युनल. न्यायालयाच्या आदेशानुसार हे आपल्याला वाइंडिंग अप करावं लागतं अंडर सेक्शन 271 कंपनीज ॲक्ट 2030. आता यामध्ये वाइंडिंग अप आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये करावं लागतं. फर्स्ट, कंपनी इट सेल्फ वांट टू लिक्विडेट बाय ट्रिब्युनल. म्हणजे ज्यावेळेस न्यायालयाचा आदेश दिला जाईल त्यावेळी या ठिकाणी आपल्याला लिक्विडेशन हे करावं लागतं. सेकंड, कंपनी इज ॲक्टिंग अगेन्स्ट इंडिया. म्हणजे देशाच्या विरोधामध्ये जर काही कृत्य हे कंपनीचं होत असेल तर त्या ठिकाणी कंपनीला वाइंडिंग अप करावं लागतं. थर्ड आहे, कंपनी हॅज कंडक्टेड फ्रॉडलंट ॲक्टिव्हिटी. जर कंपनी काही फसवणुकीच्या ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करत असेल तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा कंपनीला कंपल्सरी वाइंडिंग अप किंवा लिक्विडेशन करावं लागतं. 4, डिफॉल्ट इन फिलिंग फायनान्शियल स्टेटमेंट ऑर ॲन्युअल रिटर्न फॉर 5 इयर्स. म्हणजे कंपनीने जर समजा फायनान्शियल स्टेटमेंट याचं जर फायलिंग केलं नसेल, डिफॉल्ट केलेले असतील किंवा ॲन्युअल रिटर्न्स फिलिंग केले नसतील फॉर 5 इयर्स. म्हणजे यामध्ये बघा
एखादी कंपनी जर सलग 5 वर्ष जर फायनान्शियल स्टेटमेंट फिलिंग करत नसेल किंवा ॲन्युअल रिटर्न्स भरत नसते तर त्या ठिकाणी कंपनीला वाइंडिंग अप हे कंपल्सरी करावं लागतं. आता यामध्ये बघा, याच्यामध्ये सलग 5 वर्ष म्हणजे एखादी कंपनी जर समजा फायनान्शियल स्टेटमेंट 2 वर्ष भरतच नसेल, तिसऱ्या वर्षी भरत असेल, पुन्हा चौथ्या वर्षी भरत नसेल तर या कंडिशनमध्ये वाइंडिंग अप करण्याची गरज नाही. याच्यामध्ये काय सलग म्हणजे सलग 5 वर्ष या ठिकाणी जर फायनान्शियल स्टेटमेंट बनवत नसतील, ते डिफॉल्ट केलेले असतील किंवा ॲन्युअल रिटर्न्स भरलेले नसतील तर त्या कंडिशनमध्ये कंपनीला कंपल्सरी वाइंडिंग अप हे करावं लागतं. आणि 5वी कंडिशन आहे वाइंडिंग अप ऑन जस्ट इक्विटेबल ग्राउंड इन द ओपिनियन ऑफ ट्रिब्युनल. म्हणजे या ठिकाणी बघा, हे जो वाइंडिंग अप आहे ते न्यायाधिकरणाच्या मतामध्ये फक्त न्याय आधारावर, म्हणजे कोणावर जर अन्याय होत असेल कंपनीकडून तर त्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी कंपनीचं वाइंडिंग अप हे केलं जातं. तर पिटिशन फॉर वाइंडिंग अप सेक्शन 272 ऑफ कंपनीज ॲक्ट 2030 म्हणजे कंपनीचं वाइंडिंग अप करण्यासाठी किंवा लिक्विडेशन करण्यासाठी कोण पिटिशन दाखल करू शकतं ट्रिब्युनलमध्ये किंवा न्यायालयामध्ये. तर त्याच्यामध्ये पहा, फर्स्ट द कंपनी. जर कंपनीला जर व्हॉलेंटरी वाइंडिंग अप करायचं असेल तर कंपनी त्या ठिकाणी सेक्शन 272 कंपनीज ॲक्ट 2030 नुसार त्या ठिकाणी वाइंडिंग अप करू शकते. त्यानंतर सेकंड ॲनी कंट्रीब्युटरी, म्हणजे कंपनीमध्ये जे जर समजा कोणी कंट्रीब्युटरी असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी न्यायालयामार्फत कंपल्सरी वाइंडिंग अप करू शकतात. थर्ड आहे द रजिस्ट्रार ऑफ द कंपनीज. कंपनीचा जो रजिस्ट्रार आहे, नोंदणी अधिकारी आहे, तर तो सुद्धा न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करून कंपनीचं या ठिकाणी वाइंडिंग अप करू शकतो. फोर्थ पर्सन आहे ॲनी पर्सन ॲथोराइज्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोणताही ॲथोराइज्ड पर्सन हा न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करून वाइंडिंग अप करू शकतो. आणि 5 सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा आहे की जे न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करून कंपनीचं वाइंडिंग अप हे करू शकतं. यानंतर आपल्याला लिक्विडेशन प्रोसिजर पाहायची आहे. याच्यामध्ये 4च्या आधाराने हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजणार आहे. आता पहा, फॉर एक्झाम्पल आता लिक्विडेशनची प्रोसिजर पहा कशी आहे. याच्यामध्ये बघा, XYZ कंपनी लिमिटेड ॲनी कंपनी असेल तर याच्यामध्ये पिटिशन कोण दाखल करू शकतं ट्रिब्युनलमध्ये. कंपनी हे वर आपण पाहिलेच आहे. कंपनी ट्रिब्युनलमध्ये पिटिशन दाखल करू शकते. कॉन्ट्रीब्युटरी द रजिस्टर ऑफ द कंपनी ॲथोराइज्ड पर्सन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. या व्यक्ती ट्रिब्युनलमध्ये न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करू शकतात वाइंडिंग अप करण्यासाठी, लिक्विडेशन करण्यासाठी. कोणाकडे ते फायलिंग केलं जातं तर NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे या ठिकाणी पिटिशन हे दाखल केलं जातं. बरोबर आहे. पिटिशन कोणाकडे दाखल केलं जातं? NCLT नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. आणि त्यानंतर कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहेत ते स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे NCLTकडे काय करतात? स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे सादर करतात. आता हे जे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आहे याच्यामध्ये डिटेल्स कंपनीची माहिती दिली जाते की ज्याच्यामध्ये कंपनीच्या एकूण असेट्स किती आहेत, त्याचबरोबर कंपनीची लायबिलिटीज किती आहेत, हे डिटेल्समध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये दिलं जातं. आता या प्रोसिजरमध्ये ट्रिब्युनल न्यायालय हे काय करतं? सेपरेट लिक्विडेटरची नेमणूक करतं आणि मग लिक्विडेटर इज अ थर्ड पार्टी पर्सन. बरोबर आहे. या लिक्विडेटरची नियुक्ती ही न्यायालयाकडून केली जाते आणि मग या स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या माध्यमातून लिक्विडेटर काय करतो? कंपनीच्या असेट या सेल करतो आणि पे लायबिलिटीज, क्रेडिटर्स असतील, लेंडर्स असतील, त्यांची जी लायबिलिटी आहे ती पेड केली जाते आणि पेड केल्यानंतर फायनली लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट हे लिक्विडेटरकडून तयार केलं जातं आणि कंपनी ही लिक्विडेट केल्याचं घोषित केलं जातं. तर आय होप हा लिक्विडेशनची कॉन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजली असेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट त्याचा परफॉर्मा जो आहे तो आपण पाहणार आहोत. तर पुढचा व्हिडिओसुद्धा विद्यार्थ्यांनी कोणीही मिस करू नका. तर जे विद्यार्थी आणि व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि शेअर करायचं. थँक्यू सो मच.